धुळ्यातील गरुड मैदानावर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा। उबाठा शिवसेनेने जुन्या महापालिकेसमोर बंडखोर खासदारांचा निषेध करीत प्रतिमांना मारले जोडे। नीट परीक्षेतील भ्रष्टाचार आणि गैरप्रकारांविरोधात सत्यशोधक विद्यार्थी संघटनेची धुळ्यात निदर्शने। आणि झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या पुण्यतिथीनिमित्त धुळे शहरात भाजपा महिला मोर्चातर्फे अभिवादन। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे व आंतरराष्ट्रीय योग दिवस संयोजन समिती तसेच जिल्ह्यातील विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील गरुड मैदानावर 20 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो। यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। याप्रसंगी आमदार अनुप अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी, जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। आमदार अग्रवाल यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। ते म्हणाले की निरोगी शरीर, शांत मन आणि सकारात्मक जीवनशैली यासाठी योग हा सर्वोत्तम मार्ग असून योग ही भारताने दिलेली अमूल्य देणगी आहे। निरोगी आणि संतुलित जीवनासाठी प्रत्येकाने योगाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवावा। जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते सर्व उपस्थितांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या। योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, भुजंगासन, वज्रासन, पवनमुक्तासन, शलभासन, मकरासन व शवासन आदी योगासनांचा सराव करण्यात आला। तसेच अनुलोम विलोम, कपालभाती, भ्रामरी आणि दीर्घ श्वसन यासारख्या प्राणायामांचाही देखील सामूहिक सराव करण्यात आला। योग दिन संयोजन समितीचे संयोजक तथा नगरसेवक ओमप्रकाश खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं। महिला वर्गाने मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। तसेच विविध शासकीय, निमशासकीय आणि खासगी आस्थापनांमधील अधिकारी व कर्मचारीही योग प्रशिक्षणात सहभागी झाले। खंडेलवाल यांनी प्रास्ताविक केलं, अमित गोनारने यांनी सूत्रसंचालन केलं, तर ॲडव्होकेट YL जाधव यांनी आभार मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र बारे, डॉक्टर भूपेंद्र मालपुरे, मनोहर चौधरी, राकेश जैन, अतुल दहिवेलकर, प्रकाश पांडे, प्राध्यापक रवींद्र निकम, विजय पाटील, मनोज वाघ, मोनाली पगारे, राजश्री शेलकर, किरण मांडे, गुलाब ठाकरे, दिलीप बागुल, डॉक्टर भालचंद्र मोरे, पवन जाजू, श्यामसुंदर पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। उबाठा शिवसेनेतून 6 खासदारांनी बंडखोरी करीत स्वतंत्र गट स्थापन केला। या बंडखोरीचा धुळ्यात उबाठा शिवसेनेतर्फे निषेध नोंदविण्यात आला। शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयापासून घोषणाबाजी करीत उबाठाचे पदाधिकारी व शिवसैनिक यांनी जुन्या मनपासमोर या खासदारांचा निषेध नोंदविला। शिवसेना उबाठा पक्षातर्फे 6 फुटीर खासदारांनी लोकशाहीची नीतिमूल्ये पायी तुडविली असून त्यांना निवडून देणाऱ्या मतदारांचा त्यांनी अपमान केला आहे। सत्तेच्या सारीपाटात कोट्यावधी रुपये घेऊन पक्षाशी बेईमानी करीत गद्दारी केल्याने शिवसेना उबाठा पदाधिकाऱ्यांनी जुन्या मनपा चौकात एकत्र येत निषेध केला। या बंडखोर खासदारांच्या प्रतिमांना जोडे मारण्यात आले। तसेच या फोडाफोडीला जबाबदार असणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या प्रमुखांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, तेजस गोटे, संदीप सूर्यवंशी, शेखर वाघ, हेमराज पाटील, बाबाजी पाटील, महिला आघाडीच्या संगीता जोशी, जयश्री वानखेडे आदी उपस्थित होते। त्या होताना आपण सर्व देशवासी बघतो आहोत। गेल्या महिनाभरापासून ममता बॅनर्जीचे खासदार फोडले, त्या अगोदर आपचे खासदार फोडले। पैशाच्या जिरावर लोक हत्या होत आहे। शिवरायांचा महाराष्ट्र आपण म्हणतो, शिवरायांच्या काळामध्ये जीव ओवाळून टाकत होते महाराजांच्या भरोशावर, आणि आज महाराजांच्या महाराष्ट्रात या हरामखोर पैशासाठी विकले जात आहे। ज्या शिवसेना प्रमुखांच्या जीवावर, त्यांच्या निष्ठेवरती हे लोक निवडून, या ज्या जनतेने आणि शिवसैनिकांनी मोठ्या कष्टाने यांना हरामखोरांना निवडून आणलं, त्या हरामखोर पैशाच्या जीवावर विकले गेले। धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज आम्ही त्यांचा तीव्र शब्दात धिक्कार करीत आहोत। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। नीट परीक्षेतील भ्रष्टाचार, पेपर फुटी, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी,
तसेच शिक्षण क्षेत्रातील गैरप्रकारांच्या विरोधात सत्यशोधक विद्यार्थी संघटनेतर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तसेच प्रशासनाला मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं. परीक्षा पेपर लीक, भरती घोटाळे आणि शैक्षणिक भ्रष्टाचारांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्ती, संस्था आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. अशा प्रकरणांसाठी जलद गती न्यायप्रक्रिया राबवून दोषींना कठोर शिक्षा द्यावी. नीट परीक्षा व्यवस्थापनातील त्रुटी आणि पेपर फुटीच्या घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. नीट पेपर फुटीमुळे मानसिक तणाव, नैराश्य आणि आत्महत्यासारख्या टोकाच्या परिस्थितीला सामोरं जावं लागलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून संबंधित कुटुंबांना न्याय व आवश्यक मदत प्रदान करण्यात यावी. NTA मार्फत परीक्षा आयोजित करण्यासाठी खाजगी संस्था किंवा कंपन्यांना दिली जाणारी कंत्राटे बंद करावीत. त्याऐवजी शासनाच्या थेट नियंत्रणाखाली सुरक्षित, मार्गदर्शक आणि उत्तरदायी परीक्षा यंत्रणा विकसित करण्यात यावी. देशातील अनेक विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतून येतात. त्यामुळे परीक्षा अर्ज शुल्काचा पुनर्विचार करून ते कमी करण्यात यावे. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलतींची तरतूद करण्यात यावी. इत्यादी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. निवेदनावर सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे राज्य अध्यक्ष सिद्धांत बागुल, जिल्हाध्यक्ष केतन निकम, जिल्हा सचिव हर्ष मोरे, शरद वेंदे, मनीष दामोदर, निलिमा भामरे, धनंजय जगताप, मयुरी जाधव, सिद्धार्थ बैसाने, दिनेश बैसाने, मधुकर पहाडे यांच्या सह्या आहेत. संघटनेचा जिल्हा सचिव गेल्या महिन्यामध्ये ज्या नीट परीक्षेमध्ये जी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रभरामध्ये, भारतभरामध्ये जे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. नुकतीच सुद्धा बातमी आहे की आत्तापर्यंत एकूण 11 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. या सगळ्या प्रकरणाची दखल घेता नीट परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि अशा भ्रष्टाचार पुन्हा होऊ नये म्हणून तसेच CUETची जी परीक्षा होते, कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट, याच्यामध्ये इंटरव्ह्यू प्रक्रिया पुन्हा सुरू व्हावी आणि प्रत्येक युनिव्हर्सिटीची वेगवेगळी परीक्षा व्हावी, अशा वेगवेगळ्या मागणींच्या संदर्भामध्ये आज सत्यशोधक विद्यार्थी संघटना धुळे यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय धुळे या ठिकाणी आम्ही निवेदन सादर करत आहोत. आमच्या वेगवेगळ्या मागण्यांसंदर्भामध्ये शासनाने लवकरात लवकर काही ना काही कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा आणि दोषींना लवकरात लवकर कठोर कारवाई करावी, अशी संघटनेच्या वतीने मागणी करण्यात येणार आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त धुळे शहरात झाशीची राणी पुतळा येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. झाशीची राणी लक्ष्मीबाई या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक अत्यंत तेजस्वी आणि पराक्रमी वीरांगना होत्या. 1857च्या उठावात त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन अभूतपूर्व शौर्य गाजविलं. तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर जनरल डलहौसीने दत्तक वारस नामंजूर करून खालसा धोरणाअंतर्गत झाशी राज्य ब्रिटिश साम्राज्यात जोडण्याचा प्रयत्न केला. त्यावर राणीने मेरी झाशी नहीं दूंगी असा निर्धार करीत इंग्रजांना आव्हान दिलं. त्यांनी महिलांची एक फौज तयार केली आणि स्वतः मर्दानी पोशाख परिधान करून रणांगणात इंग्रजांशी अटीतटीशी झुंज दिली. 18 जून 1858 रोजी इंग्रजांशी लढताना त्या धारातीर्थी पडल्या. अशा शौर्य गाजविणाऱ्या झाशीची राणी यांना अभिवादन करताना भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश नेत्या माजी महापौर जयश्री अहिरराव, कल्पना महाले, सुवर्णा शिंदे, मोहिनी दात्रक यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. मर्दानी झाशीची राणी यांची पुण्यतिथी असल्यानिमित्ताने झाशीची राणी लक्ष्मीबाई भारतीय जनता पार्टी मोर्चा व नगरसेविका भगिनी यांच्या वतीने या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे. झाशीच्या राणीचं शौर्य, पराक्रम हे लक्षात ठेवून नेहमीच आमच्या झाशीच्या राणी ह्या आमच्या एक प्रेरणास्थान राहिले. म्हणून दरच वर्षी पुण्यतिथीच्या जयंतीनिमित्ताने झाशीच्या राणीला नमन करत असतो. आज देखील भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही या ठिकाणी झाशीची राणी यांना पुष्पहार अर्पण करून राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन केलेले आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.